हाय फ्रेंड्स, आपण आज 5.1 प्रॅक्टिस सेट पाहणार आहे. तर त्याआधी आपल्याला दोन महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्यावे लागतील. काल आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला. डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो आपल्याला? इफ देर आर 2 पॉईंट्स इन एक्स वाय प्लेन, दॅट इज पॉईंट पी अँड क्यू, दॅट इज x1 y1 x2 y2. तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला if P is a point having coordinate x1 y1, Q is a point having coordinate x2 y2, and so by distance formula we can find the distance between PQ, which is equal to root of x2 minus x1 square plus y2 minus y1 square. आता आपल्याला दोन पॉईंट जर एक्स वाय प्लेनमध्ये कुठेही असतील तर आता यापैकी एक पॉईंट जर ओरिजिनवर असला, एक पॉईंट जर ओरिजिनवर असला आपला, तर काय होईल? इफ पॉईंट पी इज ॲट ओरिजिन, तर पॉईंट ओरिजिनवर असल्यानंतर काय होईल? हा पॉईंट इथं ओरिजिनवर आहे समजा पी. आता पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स काय राहतील आपल्याला? 0 0. पॉईंट पी चे कोऑर्डिनेट राहतील आपल्याला 0 0, आणि क्यू पॉईंट आपला कुठेतरी आहे. हिअर इज पॉईंट क्यू, दिस इज x2 y2. तर आपण या पॉईंटला आपण xy घेऊ फक्त. आता पॉईंट xy, आणि आपल्याला या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स जर डिस्टन्स फॉर्म्युलानं फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला कसा येईल आपल्याला? So here point PQ, distance PQ will be equal to root of x minus 0 square plus y minus 0 square, and this will be equal to x minus 0 is x, this is x square plus y square. तर आपल्याला एक पॉईंट जर ओरिजिनवर असला आणि दुसरा पॉईंट आपल्याला एक्स वाय प्लेनमध्ये कुठेही असला तर त्या दोन पॉईंटमधलं अंतर आपण कसं लिहू शकतो? रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. थोडक्यात एक्स आणि वाय जे क्यू पॉईंटचे कॉर्डिनेट येते त्यांच्या स्क्वेअरची सम लिहिली म्हणजे आपल्याला डिस्टन्स, त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला काढता येतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पी क्यू इक्वल टू दिस पी क्यू, डिस्टन्स पी क्यू इक्वल टू x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. आता आपण याला पी क्यूचा स्क्वेअर जर घेतला, पी क्यू स्क्वेअर विल बी इक्वल टू x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. तर याला आपण x1 मायनस x2 स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. दिस इज x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर. फक्त एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपण x2 मायनस x1 घेतो त्यावेळेस y2 मायनस y1च घ्यायचा, आणि जेव्हा आपण x1 मायनस x2 घेतो त्यावेळेस आपण y1 मायनस y2च घ्यायला पाहिजे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊ आपण, आणि आपण आता प्रॅक्टिस सेट 5.1 स्टार्ट करू. हिअर इज फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द डिस्टन्स बिटवीन इच ऑफ द फॉलोइंग पेयर्स. आपल्याला खाली पेयर्स दिलेले आहेत काही, आणि दोन पॉईंट दिलेले आहेत, आणि त्यामधलं आपल्याला काय शोधायचं आहे? डिस्टन्स शोधायचं आहे. हिअर वी हॅव गिवन ए इज अ पॉईंट हॅव्हिंग कोऑर्डिनेट 2 3 अँड बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 4 1, अँड हिअर वी हॅव टू फाइंड आउट द डिस्टन्स ए बी. सो लेट वी विल कन्सिडर, लेट पॉईंट ए इज x1 y1 and B is x2 y2. So here we have x1 equal to, x1 is 2, y1 is 3, then x2 is 4, x1 is 4 and x2 is 4 and y2 is 1. So by distance formula,
Here we can write the distance between point AB, that is AB is equal to root of x2 minus x1 square plus y2 minus y1 square. Now put the values. Here we have x2 is 4 and x1 is 2. So this is 4 minus 2 square plus y2 is 1 minus y1 is 3 square. So this will be equal to 4 minus 2 is 2 square plus minus 3 plus 1 is minus 2 square, and this is equal to 4 minus 2 into minus 2 also 4. So here we can write this is 4 plus 4 8, or this can be written as 4 into 2. And so distance AB equal to root of 4 is 2 times root 2. तर distance AB आपल्याला किती मिळालं? 2 times root 2. Next we have given point P minus 5 7 and Q minus 1 3. Now consider P x1 y1, Q x2 y2. Let point P is x1 y1, Q is x2 y2. So our x1 is equal to minus 5, y1 is 7, x2 is minus 1 and y2 is 3. So by distance formula, distance PQ will be equal to root of x2 minus x1 square, x2 minus x1 square plus y2 minus y1 square. So x2 is minus 1 minus x1. So this is minus 5 square plus again y2 minus y1 square. So y2 is 3 minus y1 is 7 square. So this will be equal to root of minus 1 minus minus plus 5 square plus minus 7 plus 3 will be minus 4 square. So this will be 5 minus 1 is 4 square plus minus 4 square, which will be equal to 16 plus 16 equal to 2 into 16. 2 times 16, or 16 plus 16 is 32, and 32 can be written as 16 into 2. So this is 2 into 16, and so PQ will be equal to square root of 16 is 4 times root 2. Then next we have R 0 minus 3 and S is 0 5 by 2, and we have to find out distance RS. So here we will consider this x1 y1 x2 y2. R, here we will write 0 minus 3. This is x1 y1 and S 0 5 by 2, which will be x2 y2. Now by distance formula, distance RS will be equal to x2 minus x1 square plus y2 minus y1 square. So this will be root of, our x2 is
0 minus x1 is also 0 plus y2 is 5 by 2 minus y1 is minus 3 square. So this will be equal to 0 minus 0 square will be 0 plus 5 by 2 minus minus plus 3 square. So this will be equal to, we will solve the bracket, 0 plus bracket is so 5 into 1, this will be 5 plus 3 into 2, that is 6. Again 2 into 1 is 2. So square of this bracket, which will be equal to root of 6 plus 5 is 11. 11 by 2 स्क्वेअर. आणि इथं आपल्याला 11 by 2 चा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट म्हटल्यावर आपल्याला आन्सर किती येईल? 11/2. सो आर एस विल बी इक्वल टू 11/2. Then we have next example 4. Here we have given point L 5 minus 8 and M minus 7 minus 3. दोन पॉईंट दिलेले आपल्याला x1 y1 आणि x2 y2 काय करू आपण याला कन्सिडर करू. सो हियर L 5 minus 8 we'll consider this is as x1 y1 and M minus 7 minus 3. This is our x2 and this is y2. So by distance formula we can write LM, distance LM equal to x2 minus x1 square plus y2 minus y1 square. Now put the values. Here x2 is minus 7 minus x1 minus 5 square plus y2 is minus 3 minus y1 minus 8. So this will be equal to minus 7 and minus 5 equal to minus 12 square plus minus 3 minus minus plus 8 minus 3 plus 8 square. So this will be minus 12 square will be 144 plus this will be 8 minus 3, that is 5 square. So 144 plus 25, which will be equal to root of 5 plus 4 is 9, 4 plus 2 is 6, and this is 169. So LM will be equal to square root of 169, that is 13. So LM equal to 13. Here is point T minus 36 and R is 9 and 10. Let point T minus 36 is x1 and y1, R 9 minus 10 is x2 y2, and so by distance formula we can write distance RT or TR, which will be equal to x2 minus x1 square, plus y2 minus y1 square. Now put the values.
we have 9 minus 3 square, 9 minus 3 square plus we have y2 minus y1, that is minus 10 minus 6. So this will be minus 10 minus 6 square equal to, this is 9 minus plus 3 square plus minus 10 minus 6 will be minus 16 square. So this will be equal to 9 plus 3, 12 square plus minus 16 square. So this will be 144 plus 256. So this will be equal to 6 plus 4 is 10. Carry 1, 5 plus 1, that is 6 plus 4 again 10. Then again carry 1. 2 plus 1, 3 plus 1, that is 4. So this is 400 and RT will be equal to square root of 400, that is 20. Now next example is example number 6. We have point W having the coordinate minus 7 by 2 and 4, x 11 and 4. Let W minus 7 upon 2 4 the x1 and y1 and x 11 4 x2 y2. So by distance formula, here the distance wx will be x2 minus x1 square plus y2 minus y1 square. Put the values. आपल्याला x2 किती दिलेला आहे तर 11 आणि x1 minus 7 by 2. So this will be the 11 minus 7 upon 2 bracket square plus, then we have y2 minus y1. Our y2 is 4 minus 4. So this will be y2 minus y1, that is 4 minus 4 square. So this will be equal to 11 plus 7 upon 2 square and 4 minus 4 will be 0. So this is 0 square. Here 0 square is 0 and here we can write. Now 11 plus 7 by 2 can be written as 22 upon 2 plus 7 by 2 square. So this will be 22 plus 7, that will be 29 upon 2 square, and so our answer will be equal to, the distance wx will be, here is square of 29 upon 2 and square root. इथे आपल्याला स्क्वेअर रूट पण आहे आणि स्क्वेअर आहे, दोन्ही कॅन्सल होऊन आपला आन्सर करेल 29 upon 2. Here in example 2, here we have to determine whether the points are collinear. इथं आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 3 पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला ते तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत का, कोलिनियर म्हणजेच काय, ते तिन्ही पॉईंट एकाच रेषेवर आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे. त्याआधी आपल्याला काही महत्त्वाचं लक्षात घ्यावं लागेल. 3 पॉईंट कोलिनियर असताना आणि नसताना काय फरक असतो ते आपण पाहू. Let us will consider this is point A, B, C. These are collinear point. Here A, B, C are collinear. आपल्याला पॉईंट ए बी सी हे कोलिनियर पॉईंट आहेत. आता डिस्टन्सच्या बाबतीत जर म्हटलं आपण तर काय लिहू शकतो आपण, डिस्टन्स ए बी
डिस्टन्स बी सी या दोन्हीची सम आपण घेतल्यानंतर ते आपल्याला किती येणार आहे, ए सी एवढी येणार आहे. हेअर वी कॅन राईट हेअर ए सी विल बी इक्वल टू ए बी प्लस बी सी. थोडक्यात आपल्याला जे लार्जेस्ट डिस्टन्स आहे, ए सी इज द लार्जेस्ट डिस्टन्स, आणि लार्जेस्ट डिस्टन्स हे कशाबरोबर असेल, आपल्याला जे रिमेनिंग दोन डिस्टन्स आहेत, दोन राहिलेले जे डिस्टन्स आहेत त्या दोन्हीची सम आपण लार्जेस्ट डिस्टन्स एवढी जर दाखवू शकलो तर ते दोन पॉईंट तिन्ही पॉईंट आपण कोलिनियर असं आहेत असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस पॉईंट कोलिनियर नसतील त्यावेळेस, समजा आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहेत 1 2 3, हेअर आर पॉईंट पी क्यू आर. आता 3 पॉईंट जर कोलिनियर पॉईंट असतील तर यापासून या ट्रायंगल आपण काढू शकतो. Here P, Q, R are not collinear point. तर इथं P, Q, R पासून आपण एक ट्रायंगल तयार केला आणि आपल्याला ट्रायंगलचा नियम माहिती आहे. ट्रायंगलला 3 साईड असतात आणि कुठल्याही 2 साईडची सम जर आपण कन्सिडर केली तर ती तिसऱ्या साईडपेक्षा कशी असते, जास्त असते. इथं लार्जेस्ट डिस्टन्स आपल्याला पी आर, आणि हे लार्जेस्ट डिस्टन्स पी आर आपण या दोनची सम घेतल्यानंतर थोडक्यात पी क्यू प्लस क्यू आर, पी क्यू प्लस क्यू आर. तर ट्रायंगलचे कुठल्याही 2 साईडची सम ही रिमेनिंग साईडपेक्षा कशी असते, जास्त असते. आणि म्हणून इथं काय लिहू शकतो आपण, पी आर इज लेस दॅन, लेंथ पी आर इज लेस दॅन पी क्यू प्लस क्यू आर. तर जेव्हा आपल्याला लार्जेस्ट डिस्टन्स आहे रिमेनिंग 2 साईडचे सम जेव्हा घेतो आपण त्यापेक्षा जर कमी असेल तर त्यावेळेस तिन्ही पॉईंट कोलिनियर असणार नाहीत. आणि जर लार्जेस्ट डिस्टन्स आपल्याला रिमेनिंग 2 साईड्स ज्या असतील किंवा रिमेनिंग ज्या 2 डिस्टन्स असतील आपल्याला त्याची सम आणि लार्जेस्ट डिस्टन्स जर इक्वल असेल तर त्यावेळेस काय म्हणू शकतो आपण, तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. तर आपल्याला इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. हिअर वी हॅव फर्स्ट एक्झाम्पल अँड वी हॅव टू डिटरमाइन आर द पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर ऑर नॉट. तर हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी आपल्याला काय करावं लागेल, शोधावं लागेल. तर बाय डिस्टन्स फॉर्म्युला हेअर वी कॅन राईट डिस्टन्स ए बी, ए बी इज इक्वल टू रूट ऑफ 1 minus 2 square plus minus 3 minus 5 square. So this will be equal to 1 minus 2 is minus 1 square and this will be plus minus 3 minus 3 plus 5 square, which will be minus 1 square is 1 plus 5 minus 3 will be 2 and is 2 square, which will be 1 plus 4 and this is root 5. This is root 5. So this is our number 1. Distance AB is root 5. Then we will find distance BC. Distance BC will be 2 minus minus 4, that is 2 plus 4. 2 plus 4 square plus minus 5 minus 7. Minus 5 minus 7 square, which will be equal to, this will be 6 square plus minus 12 square. This is 36 plus 144, which will be equal to 6 plus 4 is 10. Again 4 plus 3 7 plus 1 is 8 and 180. So this is our number 2. Number 3 we will find the distance AC. Distance AC will be equal to 1 minus minus 4, that is 1 plus 4 square
plus -3 -7 square. This will be equal to 1 plus 4 is 5, 5 square, plus -3 -7 is -10 square, which will be equal to 5 square is 25 plus 10 square is -10 square is also 100, which will be total 125. This is number 3. तर आपल्याला 3 नंबर्स आलेले, 3 डिस्टन्स आहेत, √5, √180, √125. तर √180 दिस इज द लार्जेस्ट नंबर. हियर √180 is largest number. Now compare root of 180 and sum of remaining two number, that is and sum of √5 plus √125. आपल्याला आता कंपेअर करण्यासाठी काय करावं लागेल, दोन्हीचे स्क्वेअर करू आपण. सो हिअर वी विल कन्सिडर रूट ऑफ 180 स्क्वेअर and then here is √5 plus √125 square. So this will be square and square root get cancelled. This will be 180. Here we will get √5 square plus 2 times √5 into √125 plus square of √125 square. इथं आपण a प्लस बीचा स्क्वेअर यूज केला, √5 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स √5 इंटू √125 प्लस स्क्वेअर ऑफ √125. So here we get 180. Then √5 square is 5. Then this is of 2 into plus 2 into √5 into √125. This will be 5 into 5 25. Then 5 into 2, that is 10. 10 plus 2 12. 5 into 1 is 5 plus 1. This is 6 to 5 plus square root of 120 square root of 125. This will be 125. So here we have 180. So this is 5 plus 2 into square root of 6 to 5 will be 25 plus 125. So this is 180. This is 5 plus 25 into 2, they will be 50 plus 125. So 180. 125 plus 50, this will be 175 plus 5, this will be 180, and these two are equal. So these both distance are equal. So we can say point A, B, C are collinear points. So here we can, here we have distance AC equal to AB plus BC, and so points A, B, C, point A, B, C are collinear points. इथे आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले आहेत, L, M आणि N. हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत का, एकाच लाईनवर आहेत का, हे आपल्याला काय करायचं, आहेत किंवा नाहीत आपल्याला डिसाईड करायचं. त्यासाठी काय करू, आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू आणि आपण LM डिस्टन्स शोधू, MN हे डिस्टन्स शोधू आणि LN हे सुद्धा आपण डिस्टन्स शोधू. आणि जे लार्जेस्ट डिस्टन्स आहे हे जर उरलेले 2 डिस्टन्सची सम असेल तर ते पॉईंट कोलिनियर असतात, नाहीतर नाही. सो फर्स्ट बाय डिस्टन्स फॉर्म्युला,
We'll find LM. Root of -2 minus 1 square plus 3 minus 3 will be 3 plus 3 square. This will be minus 3 square plus 6 square. 9 plus 36, which will be equal to 45. Root of 45. This is our first equation. Now find distance Mn. One minus 5 square plus minus 3 minus 4 square. So 1 minus 5 will be 1 minus 4 square plus minus 7 square. This will be 16 plus 49, which will be equal to 65. Root of 65. This is number 2. Then find the Ln. -2 minus 5 square plus 3 minus 4 square. This will be minus 7 square plus minus 4 plus 3. This will be minus 1 square. This will be equal to, this will be 49 plus 1, and this is root of 50. This is our number 3. तर आपल्याला दिले इथं 3 नंबर मिळाले, रूट 45, रूट 65 अँड रूट 50. तर लार्जेस्ट नंबर आहे आपल्याला रूट 65. नाउ लार्जेस्ट नंबर is root 65. So compare root 65 and the sum root 45 plus root 50. Now square of root 65 will be equal to 65 and root 45 plus root 50 square will be equal to, तर root 45 square plus root 50 square plus 2 times root 45 into root 50. So this will be equal to 45 plus 50 plus 2 times root 45 into 50. This will be 50 plus 45. This will be 95 plus 2 times root 45 into 50. लार्जेस्ट डिस्टन्स आहे आपल्याला 65 आणि रिमेनिंग जे 2 डिस्टन्स आहेत याची सम आपल्याला 95 प्लस 2 इंटू समथिंग आहे, 2 इंटू समथिंग आहे. तर क्लिअरली इथं काय म्हणू शकतो आपण, फ्रॉम दिस वी कॅन राईट डिस्टन्स रूट 65 डिस्टन्स Mn here Mn, or here we can write 65 is not equal to 95 plus 2 times root 45 into 50. तर 65 आणि
दुसरं डिस्टन्स जर पाहिलं आपण सम ऑफ द डिस्टन्स, तर हा नंबर कसा आहे आपल्याला खूप मोठा आहे, 95 प्लस समथिंग आहे आणि त्यामुळं 65 आणि हे सारखे नाहीत आणि म्हणून म्हणू शकतो आपण कुठलं √65 एम एन डिस्टन्स एम एन इज नॉट इक्वल टू द सम ऑफ अदर टू डिस्टन्स, दॅट इज एल एम प्लस एल एन and so points L M N are not collinear points.